नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीला जे काही वारंवार प्रश्न विचारलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे, सायबर तक्रारीसाठी कोणत्या हेल्पलाईनवर कॉल करता येतो? हा प्रश्न मित्रांनो सातारा जिल्हा चालक पोलीस भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 1930 या हेल्पलाईनवर कॉल करता येतो सायबर तक्रारीसाठी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे? हा प्रश्न मित्रांनो पुणे शहर शिपाई चालक पोलीस भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, येरवडा जेल पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन येरवडा जेल पासून सुरू करण्यात आले आहे. पुण्यामध्ये येरवडा जेल आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? हा प्रश्न मित्रांनो लातूर पोलीस शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, लातूर. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न, NACP नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस हे कोणत्या राज्यात आहे? नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, गुजरातमध्ये आहे NACP. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे C60 पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? हा प्रश्न कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, नक्षल विरोधी अभियान पथक. C60 पथक नक्षल विरोधी अभियान पथक कार्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भातील BNSSचा फुल फॉर्म काय आहे? BNSचा फुल फॉर्म काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असा अर्थ आहे, फुल फॉर्म आहे BNSSचा. पुढचा प्रश्न, ग्रामीण पोलीस दलाची संरचना सूचित करणारा खालीलपैकी योग्य क्रम कोणता आहे तो ओळखायचा आहे. हा प्रश्न जालना पोलीस चालक भरती 2024ला विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, परिक्षेत्र, जिल्हा, उपविभाग, पोलीस ठाणे आणि आउटपोस्ट असा योग्य क्रम आहे. सर्वप्रथम परिक्षेत्र, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर उपविभाग, त्यानंतर पोलीस ठाणे आणि आउटपोस्ट. ग्रामीण पोलीस दलाची संरचना सूचित करणारा योग्य क्रम ऑप्शन क्रमांक 1 आहे. पुढचा प्रश्न, पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? 1 स्टार असलेले वाहन. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, पोलीस उपमहानिरीक्षक यांना वापरण्याचा अधिकार आहे 1 स्टार असलेले वाहन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, पुण्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, यापैकी खालीलपैकी कोणते गडचिरोली पोलिसांचे नागरिकरती उपक्रम नाही? खालीलपैकी कोणता गडचिरोली पोलिसांचा नागरिकरती उपक्रम नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, किरण हा उपक्रम नाही. पुढचा प्रश्न, केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज कोठे आहे? केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज कोठे आहे? नांदेड बॅट्समन पोलीस शिपाई भरती 2024साठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2,
मुदखेड या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे? पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चंदीगडमध्ये. देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगडमध्ये स्थापन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, ग्रे हाऊंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? ग्रे हाऊंड्स. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नक्षल विरोधी कारवाईसाठी. नक्षल विरोधी कारवाईसाठी ग्रे हाऊंड्स हे पथक आहे. पुढचा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे, कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सायबर गुन्हे या संबंधित आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. पुढचा प्रश्न, भारताच्या गुन्हेगारी कायद्यांसंदर्भात IEA चा लॉंग फॉर्म काय आहे? IEA चा लॉंग फॉर्म फुल फॉर्म काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असा फुल फॉर्म आहे IEA चा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख कोण होते? महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 श्री नारायणराव मारुतीराव कामटे हे महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा कोणत्या संस्थेचा आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय सुरक्षा रक्षक. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक या संस्थेचा आहे. पुढचा प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत? रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 एकूण 16 पोलीस स्टेशन आहेत. त्यानंतरचा प्रश्न, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रशियाची आहे. KGB ही गुप्तचर संघटना रशिया देशाची आहे. पुढचा प्रश्न, अर्जुन एकमेव एक हा रणगाडा कोणी निर्माण केला आहे? अर्जुन एकमेव एक हा रणगाडा कोणी निर्माण केला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 DRDOने. DRDOने निर्माण केलेला आहे अर्जुन एकमेव एक रणगाडा. पुढचा प्रश्न, फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? फोर्स 1 दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये फोर्स 1 दलाचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ED. EDचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत. पुढचा प्रश्न, वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात? वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 एकूण 3 स्टार असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पॉस्को ॲक्ट हा कायदा डॅश डॅश या विषयाशी संबंधित आहे. ऑप्शन आहेत बाल लैंगिक अत्याचार, बालविवाह, विधवा पुनर्विवाह आणि अवयव तस्करी. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पॉक्सो ॲक्ट हा कायदा कशाशी संबंधित आहे? मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा.